श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 9 मार्च 2025 ते शनिवार 15 मार्च 2025 या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। सोमवारी 10 मार्च रोजी आमलिका एकादशी आहे। मंगळवारी 11 मार्च रोजी भौम प्रदोष आहे। गुरुवारी 9 मार्च रोजी हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी आहे। शुक्रवारी 14 मार्च रोजी धुलीवंदन आणि करी दिन आहे आणि शनिवारी 15 मार्च रोजी वसंत उत्सवास प्रारंभ होत आहे। या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होणार आहेत। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल आणि तुमच्या व्यवसाय नोकरीमधील स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करू शकाल। या प्रयत्नांना तुम्हाला या आठवड्यामध्ये निश्चितपणे यश येईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल जसे बढती, बदली किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 9 मार्च रोजी तुम्हाला थोडा विरोधाला सामोरं जावं लागेल। व्यवसाय नोकरीमध्ये थोडा विरोध संभवतो, परंतु या विरोधाला तुम्ही उत्तम पद्धतीने तोंड देऊ शकाल। गेल्या काही दिवसांपासून कार्यक्षेत्रामध्ये आलेली मरगळ दूर होण्याच्या दृष्टीने, आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने, आर्थिक आवक वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींचा हा आठवडा अतिशय उत्साहात आणि उत्तम स्थिरतेमध्ये जाईल। आठवड्याच्या शेवटचा म्हणजे 15 मार्च हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। 15 मार्च रोजी तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलं यश या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम संधी देणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। ज्या गृहिणींचे लघु उद्योग किंवा गृह उद्योग आहेत अशा गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा जाईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होणार आहे। तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही 5 कुमारिकांना हिरवे वस्त्र भेट म्हणून द्यावे। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही। त्यामुळे महत्त्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा। महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी तुम्ही प्रयत्न करावेत। तुमच्या मनामध्ये असलेल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा। सरकार दप्तरी अडकलेली कामं, शासकीय कामं यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करणं आवश्यक आहे। या आठवड्यामध्ये केलेला हा पाठपुरावा तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरू शकतो। या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेता येतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय हे तुम्हाला दूरगामी लाभाचे आणि फायद्याचे ठरणार आहेत। कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणार आहेत। व्यवसाय आणि नोकरीमध्ये उत्तम स्थिरता या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणार आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। हा आठवडा अनेक अर्थाने वृषभ राशीच्या व्यक्तींना लाभ देणारा ठरेल। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा जाणार आहे। विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम संधींचा लाभ होईल।
नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येणार आहेत। स्पर्धा परीक्षा आणि परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं यासाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांना या आठवड्यामध्ये केलेल्या प्रयत्नांचा भविष्यामध्ये उत्तम लाभ होणार आहे। त्यामुळे वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। गृहिणींसाठी हा आठवडा मनाजोगे दिवस व्यतीत करण्याचा आहे। तुमच्या मनामधल्या इच्छा पूर्ण तुम्हाला करता येतील। गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। नवीन वाहन विकत घेण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करावेत। गृह उद्योग आणि लघु उद्योग करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामध्ये तुमचं आर्थिक नियोजन योग्य राहील। जुनी येणे तुम्हाला वसूल करता येतील। व्यवसायाशी निगडीत आणि कार्यक्षेत्राशी निगडीत मोठे निर्णय तुम्हाला घेता येतील। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। गेल्या काही आठवड्यांमध्ये निर्माण झालेल्या आरोग्याच्या लहान सहान तक्रारी देखील या आठवड्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे। हा आठवडा ज्येष्ठ नागरिकांना उत्तम लाभाचा जाणार आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा मोठ्या बदलांचा आहे। बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य प्राप्त होईल। परदेशाशी निगडीत नोकरी करणाऱ्या नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा उत्तम संधींचा आहे। गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरे अन्न पदार्थ, पांढरं वस्त्र अर्पण करावे आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा लाभपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करणारी असेल। व्यवसायामध्ये नवीन यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, व्यवसायाची व्याप्ती वाढवणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुम्ही प्रयत्न करावेत। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यातील एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नाही। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि निर्णय क्षमतेमध्ये देखील वाढ झालेली असेल। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्र आणि हॉटेल इंडस्ट्रीशी निगडीत काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मदत करणारा ठरेल। उत्तम लाभाचं ग्रहमान या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालेलं आहे। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना प्राप्त झालेली आहे। सरकार दप्तरी अडकलेली कामं तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडू शकाल। सरकारी कामांमध्ये येणारे अडथळे या आठवड्यामध्ये तुम्ही दूर करू शकाल। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येतील। विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल। विद्यार्थ्यांना उत्तम संधींचा या आठवड्यामध्ये लाभ होणार आहे। स्पर्धा परीक्षा किंवा परदेशामध्ये शिक्षण घेणं, परदेशामध्ये वास्तव्य करणं यासाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये केलेल्या प्रयत्नांचा भविष्यात उत्तम लाभ होईल। गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल। कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे किंवा प्रवासाचे बेत आखाल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकींमधून तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ होणार आहेत। नातेवाईकांच्या आणि आप्त स्वकीयांच्या सहवासामध्ये तुमचा आठवडा आनंदामध्ये जाईल। कौटुंबिक समारंभामध्ये तुम्ही सहभागी व्हाल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस होलिका दहन केल्यानंतर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरं वस्त्र आणि पांढऱ्या रंगाचे अन्न पदार्थ अर्पण करावेत आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विरोधकांवर मात करण्याचा आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली विरोधी परिस्थिती तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळू शकाल आणि योग्य निर्णय घेऊ शकाल। या आठवड्याची सुरुवात तुमची आनंद आणि उत्साहाने होणार आहे। त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम साथ देणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल। जुनी येणी वसूल करणं, कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक नियोजन करणं, व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक वाढवणं किंवा नवीन मशिनरी खरेदी करणं यासारख्या कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम स्थिरता देणारे ठरणार आहेत। त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। गेल्या काही आठवड्यांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये तुम्हाला सोडवता येतील। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी ठरेल।
आणि तुमच्या कार्यकर्तृत्वाचं सर्वांकडून कौतुक होईल। हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असलेल्या महत्त्वाकांक्षा या आठवड्यामध्ये तुम्ही पूर्ण कराव्यात, त्यासाठी प्रयत्न करावेत। नवीन वास्तू विकत घेणं, नवीन वाहन विकत घेणं, त्यासाठी आर्थिक नियोजन करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। नवीन योजना राबवण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 9 मार्च रोजी तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। व्यवसायामध्ये कुठलीही आर्थिक फसवणूक होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। बाकी इतर 6 दिवस तुमच्यासाठी उत्तम अनुकूलतेचे आहेत आणि यामध्ये तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकाल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये उत्तम सहभाग तुमचा राहणार आहे। व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे। त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ध्यास घेणं गरजेचं आहे। कर्क राशीच्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे। कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम संधींचा लाभ होणार आहे। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम स्थिरतेचा आणि उत्तम ग्रहांच्या अनुकूलतेचा जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम मार्गदर्शन प्राप्त होणार आहे आणि तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुमचे वरिष्ठ तुम्हाला मदत करणार आहेत। गृहिणींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे। तुमच्या मनाजोगे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक आणि आरोग्याच्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये कमी होतील। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा देखील हा आठवडा आनंदात जाईल। या आठवड्याच्या 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या दिवशी कर्क राशीच्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना पांढरं किंवा तपकिरी रंगाचं वस्त्र भेट म्हणून द्यावं। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे। 9, 10 आणि 11 मार्च हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। आठवड्याच्या सुरुवातीला आलेली ही प्रतिकूलता तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारी ठरू शकते आणि महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला दक्षता बाळगण्याची सूचना देणारी ठरेल। त्यामुळे या आठवड्याची सुरुवात सिंह राशीच्या व्यक्तींनी सावधपणे करावी। त्यानंतर येणारे 4 दिवस म्हणजे 12, 13, 14 आणि 15 हे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आणि आर्थिक स्थिरतेचे जाणार आहेत। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। परंतु आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या या 3 दिवसांमध्ये आर्थिक निर्णय, आर्थिक गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी। कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या 3 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील। सिंह राशीचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे संयम। हा संयम तुम्ही या आठवड्याच्या सुरुवातीस बाळगल्यास इतर 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आणि प्रतिष्ठेचे जाणार आहेत। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होणार आहे। त्यासाठी थोडी तुम्हाला वाट पाहावी लागेल। सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। व्यावसायिक स्थिरता आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणं यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांवर किंवा तुमच्या सहकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल। या आठवड्यामध्ये कुठलाही आर्थिक निर्णय चुकणार नाही याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहणार आहे। सिंह राशीच्या गृहिणींनी या आठवड्याच्या सुरुवातीस त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। आरोग्याच्या तक्रारींकडे आठवड्याच्या सुरुवातीला केलेलं दुर्लक्ष हे तुम्हाला अनेक दिवस त्रास देणारं ठरू शकेल। त्यामुळे योग्य वेळी औषध उपचार करणं गरजेचं आहे। इतर 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील आणि कौटुंबिक सौख्याचे जातील। विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। आनंद आणि उत्साह तुमचा वाढलेला आहे। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांशी किंवा तुमच्या सहकाऱ्यांशी किंवा तुमच्या आप्तस्वकीयांशी चर्चा, सल्लामसलत करणं गरजेचं असणार आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। त्यामुळे कुठलाही अगदी साधा लहान निर्णय जरी असला तरी देखील तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करावी। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा लाभ होईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। कार्यक्षेत्रामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। आर्थिक आणि कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये या आठवड्यात तुम्हाला यश येणार आहे। हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी जरी संमिश्र लाभाचा असला किंवा आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे होणारी असली तरी सुद्धा आठवड्याचा शेवट येता येता तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील आणि आत्मविश्वास वाढलेला असेल आणि भाग्यवृद्धिकारक
ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या सकाळी 5 वेळा गायत्री मंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य द्यावं आणि तिन्ही सांजेच्या वेळेस होलिका दहन झाल्यानंतर तुम्ही वरिष्ठांना नमस्कार करावा आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या अन्न पदार्थांचं गरजूंना दान करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। या आठवड्याचा प्रत्येक दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम लाभानं होण्याची शक्यता आहे, परंतु आठवड्याच्या मध्यातले 3 दिवस म्हणजे 12, 13 आणि 14 मार्च हे 3 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवणारे आहेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। या 3 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। आठवड्याची सुरुवात म्हणजे 9, 10 आणि 11 मार्च हे 3 दिवस तुमचे उत्तम जातील। या 3 दिवसांमध्ये तुमचे व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। परंतु आठवड्याच्या मध्यातले आलेले 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। कुठलाही निर्णय अति आत्मविश्वासानं घेऊ नये। जरी आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम ग्रहमानानं होणार असेल, अनुकूल ग्रहमानानं होणार असेल, तरी देखील तुम्ही या आठवड्यामध्ये निर्णय घेत असताना सहकाऱ्यांचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। विशेषतः आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त होणार आहे। कन्या राशीच्या व्यक्तींना हा आठवडा जरी संमिश्र लाभाचा असला तरी देखील महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला दक्षता बाळगावी लागेल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, तुम्हाला नवीन योजना राबवता येतील, परंतु कुठलाही निर्णय घेत असताना तुम्हाला वरिष्ठांवर अवलंबून राहावं लागेल। या आठवड्यामध्ये व्यावसायिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। नोकरदार मंडळींनी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद करू नये। कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष द्यावं। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 10, 11 आणि 15 मार्च हे 3 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। या 3 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन प्रदान करणारे ठरतील। गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या स्पर्धकांच्या संख्येमध्ये वाढ होईल। नातेवाईकांशी आणि आप्तस्वकीयांशी तुम्ही थोडं सावधपणे वागावं। कुठल्याही स्वरूपाचा मतभेद तुम्ही या आठवड्यामध्ये वाढवू नये। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। उष्णतेचे आणि वाताचे विकार तुमचे वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रत्येक दिवसाचं योग्य नियोजन केल्यास, कुठलाही निर्णय घेण्यासाठी थोडासा वेळ मागून घेतल्यास या आठवड्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही, कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही। या आठवड्याच्या गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर घरातील कुलदैवत आणि कुलस्वामिनीला नमस्कार करून पांढऱ्या अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि मानमर्तब मिळणार आहे। या आठवड्यामध्ये उत्तम आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेचं ग्रहमान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय, व्यवसाय नोकरीमध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत आणि भविष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहेत। या आठवड्यामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न, केलेले नियोजन हे तुमच्या कारकिर्दीच्या उत्तम पायाभरणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभाचा जाईल। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। या आठवड्याचे सुरुवातीचे 6 दिवस तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचे आहेत, त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला सर्वांचं सहकार्य आणि उत्तम लाभ प्राप्त होतील। तुमच्या व्यवसाय नोकरीसाठी किंवा स्थिरतेसाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना या आठवड्यामध्ये यश येणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अनेक लाभ देणारा ठरेल। तुम्ही आखलेली योजना, तुम्ही केलेलं नियोजन हे सर्वांसाठी लाभदायक ठरणार आहे। त्यामुळे हा आठवडा तुम्हाला सर्वांगीण विकासाचा आणि प्रगतीचा जाईल। फिटनेस इंडस्ट्री, फॅशन इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री, शेती आणि शेतीशी निगडीत कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या कौटुंबिक सौख्यासाठी प्रयत्न करत होतात, विचार करत होतात, ते कौटुंबिक सौख्य आणि ती स्थिरता तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होईल। लघु उद्योग आणि गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। सामाजिक प्रतिष्ठा आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील अधिकार प्राप्त होण्यासाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ तुम्हाला लाभलेली आहे।
महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येईल। या आठवड्याच्या गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदैवत कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि होलिका पूजन झाल्यानंतर घरातील देवाला पांढऱ्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीचा म्हणजे रविवारी 9 मार्च हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 6 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे, आर्थिक स्थिरतेचे, उत्तम अधिकाराचे आणि भाग्यवृद्धीचे जाणार आहेत। त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक अर्थाने लाभ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। हा आठवडा महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांसाठी तुम्ही राखीव ठेवावा। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा या आठवड्यामध्ये तुम्हाला पूर्ण करता येतील। विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेता येतील। नवीन योजना राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभाचे ठरणार आहेत। त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावा। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार तुम्हाला प्राप्त करून देणारा हा आठवडा आहे। या आठवड्याच्या गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या तिन्ही सांजेच्या वेळेस होलिका दहन, होलिका पूजन झाल्यानंतर तुम्ही घरातील कुलदैवत आणि कुलस्वामिनी समोर पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि घरातील ज्येष्ठ मंडळींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र भेट म्हणून द्यावे। धनुराशीच्या व्यक्तींना आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करावी लागेल। आठवड्याच्या सुरुवातीचे 10 आणि 11 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये धनुराशीच्या व्यक्तींनी मोठे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। नोकरदार मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीच्या या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद, मतभेद तुम्ही वाढवू नये। नवीन योजना राबवत असताना दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील। तुमच्या नोकरीमधील काही टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीला जास्त प्रयत्न करावे लागतील। वरकरणी तुम्हाला वाटणारं अपयश हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यशात रूपांतर होताना दिसेल। कुठल्याही स्वरूपामध्ये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही मतभेद टाळावेत। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 10 आणि 11 मार्च रोजी तुम्ही जे प्रयत्न कराल या प्रयत्नांचा लाभ तुम्हाला आठवड्याचा शेवट होता होणार आहे। त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही केलेल्या प्रयत्नांना तुम्हाला वरकरणी जरी वाटत असलं की अपयश आलेलं आहे तरी त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं आणि तुमचे प्रयत्न जिद्द आणि चिकाटीने करत राहावेत। या आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे किंवा नकारात्मकतेने होत असली तरी देखील तुम्हाला आठवड्याच्या शेवटचे म्हणजे 12, 13, 14 आणि 15 मार्च हे 4 दिवस उत्तम लाभाचे जाणार आहेत आणि भाग्यवृद्धीचे जाणार आहेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल। या 4 दिवसांमध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। आठवड्याची सुरुवात जरी तुमची थोडी सावधपणे आणि संतपणे करावी लागली तरी देखील आठवड्याच्या ह्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। त्यामुळे सुरुवात सावधपणे करावी। कुठल्याही स्वरूपाचे मतभेद वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी वाढवू नये। नोकरदार मंडळींनी ही दक्षता बाळगल्यास येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांनी या आठवड्यामधील 9 मार्च, 12, 13, 14 आणि 15 मार्च या 5 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। या आठवड्यातील सोमवार आणि मंगळवार वगळता तुम्हाला इतर सर्व 5 दिवस उत्तम लाभाचे जाणार आहेत, उत्तम निर्णयाचे जाणार आहेत। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। तुमच्या भवितव्याशी निगडीत महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील। स्पर्धा परीक्षा आणि परदेशाशी निगडीत शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला सतावेल। हा आठवडा जरी तुम्हाला संमिश्र लाभाचा वाटत असला तरी देखील आठवड्याचा शेवट येता तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त होणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा या आठवड्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे। हा आठवडा जरी संमिश्र लाभाचा असला तरी देखील तुमच्या प्रयत्नांना यश देणार आहे, तुमच्या योजनांना यश देणार आहे। त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने करावं। धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्याच्या गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या दिवशी गोदान करावं। आपल्याला शक्य असल्यास गोशाळेमध्ये जाऊन अन्नदान करावं। गोशाळेतील गायींना आवश्यक असलेल्या वस्तूंचं दान या दिवशी तुम्ही करणं आवश्यक आहे।
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये जरी शनीच्या 7.5चा प्रभाव कमी झालेला असला तरी देखील ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे तुम्हाला तो वाढल्याची जाणीव होईल. तुमच्या मनाजोगा दिवस तुम्हाला या आठवड्यामध्ये व्यतीत करता येणार नाही. त्यामुळे हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा. खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणे या आठवड्यात गरजेचं असणार आहे. कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये किंवा आर्थिक कामांमध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगणं आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं आवश्यक असणार आहे. हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढवावा. व्यावसायिक नोकरदार मंडळींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे. या आठवड्यामध्ये जरी ग्रहांची प्रतिकूलता असली तरी देखील या आठवड्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि या महत्त्वाच्या निर्णयांसाठी 10, 11 आणि 15 मार्च हे 3 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत. या 3 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. व्यावसायिकांसाठी आणि नोकरदार मंडळींसाठी या आठवड्याचे या 3 दिवस म्हणजे 10, 11 आणि 15 मार्च हे 3 दिवस उत्तम लाभाचे जातील. महत्त्वाचे निर्णय या 3 दिवसांमध्ये तुम्ही घ्यावेत. या आठवड्यामध्ये नोकरदार मंडळींनी कुठलेही महत्त्वाचे नोकरीतील बदल करण्यासाठी धडपड करू नये, प्रयत्न करू नये. हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग आणि परिस्थितीचं अवधान राखावं. महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी. या आठवड्यामधील ग्रहांच्या या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी गुरुवारी 13 मार्च रोजी सकाळी सूर्याला 5 वेळा गायत्री मंत्राचा जप करून अर्घ्य द्यावं आणि कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि तिन्ही सांजेला होलिका पूजन, होलिका दहन झाल्यानंतर गायीला चारा आणि काही अन्न पदार्थांचं दान करावं. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होईल, थोडी नकारात्मकतेने होईल. त्यामुळे या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या मनचित्त स्वास्थ्यावरती होऊ देऊ नये. महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्याची गरज भासल्यास या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 9 मार्च, 12 मार्च, 13 आणि 14 मार्च हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत. या 4 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 10 आणि 11 मार्च रोजी तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्याच्या सुरुवातीच्या या 10 आणि 11 मार्चला तुम्ही करू नये. अशा स्वरूपाचा मतभेद किंवा काही विरोधी परिस्थिती निर्माण झाल्यास प्रसंगी माघार घेणं आवश्यक ठरेल. महत्त्वाचे निर्णय या 2 दिवसांमध्ये घेत असताना सर्वांचं सहकार्य आपल्याला कसं प्राप्त होईल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगावी. सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुमच्या कारकिर्दीमध्ये कायमस्वरूपी तुमची चूक दर्शवणारा ठरू शकतो. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना सावध राहावं. गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. या आठवड्यामध्ये तुम्हाला वाताचे आणि उष्णतेचे विकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला या आठवड्यामध्ये करावा लागेल. तुम्हाला जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यासाठी गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होलिका पूजनाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस होलिका पूजन झाल्यानंतर घरातील देवाला तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा जाईल. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जरी संमिश्र लाभाचा असला तरी काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांच्या पाठपुराव्याचा जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 9, 10 आणि 11 मार्च हे 3 दिवस तुम्हाला आर्थिक निर्णयांसाठी राखीव ठेवावे लागतील. या 3 दिवसांमध्ये तुमचे आर्थिक निर्णय तुम्ही घ्यावेत. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, आर्थिक नियोजन करणं यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचे हे 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर येणारे 3 दिवस म्हणजे 12, 13 आणि 14 मार्च हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील. या 3 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो.
महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना या आठवड्यामध्ये तुम्हाला दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. या आठवड्यामधील शेवटचा म्हणजे 15 मार्च हा दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचा आहे, भाग्यवृद्धीचा आहे, कौटुंबिक सौख्याचा आहे. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये या दिवसात तुम्हाला यश येणार आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे, परंतु प्रत्येक दिवसाचा अभ्यास नियोजन करणं गरजेचं आहे. प्रत्येक कामाचं नियोजन योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांसाठी तुम्हाला साथ देणार आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला सावधपणे वागणं गरजेचं आहे. चौकस बुद्धिमत्ता तुमची ठेवणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी गुरुवारी 13 मार्च रोजी येणाऱ्या होलिका पूजनाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही घरातील देवाला पांढऱ्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा. तिन्ही सांजेच्या वेळेस दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरी फुलं, पांढरे अन्नपदार्थ आणि पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी.